कल्याण सत्संग मंडळाच्या आजच्या या सत्रामध्ये आपण घेत आहोत आचारमाळिका या वचनाचं, या प्रकरणाचं द्वितीय वचन. याआधी आपलं वचन झालं स्वातंत्र्य हा मोक्ष, पारतंत्र्य हा बंधू. स्वतंत्रता हा मोक्ष आहे आणि पारतंत्र्यपणा जो आहे तो बंध आहे. यासाठी स्वामींनी हे वचन निरूपण केलं की जेणेकरून आपण स्वतंत्रतेकडे जावं, मोक्षाकडे जावं, या दृष्टिकोनातनं स्वामींनी हे वचन निरूपण केलेलं आहे. मग पारतंत्रता कुठली आहे आणि स्वतंत्रता कुठली आहे यासाठी पुढील वचन येतं माया बहिणी अशंसिती, आमचा दांडिये डोळिये कै जाईल, परमेश्वर अशंसिती, कटम कटिये मान गौरी कपाटी ऐसा कै असेल. माया बहिणी अशंसिती म्हणजे माता आणि भगिनी आहेत. ते अशंसिती म्हणजे ते अशंसा करतात, ते अपेक्षा ठेवत असतात की आमचा दांडिये डोळिये कै जाईल. म्हणजे आमचा बहिणी म्हणतात की आमचा भाऊ, आई म्हणते की माझा मुलगा हे दांडिये डोळिये कै जाईल म्हणजे त्याच्या लग्नाची वरात कधी निघेल, तो पालखीमध्ये कधी बसेल, घोड्यावर कधी बसेल, त्याची मिरवणूक वगैरे कधी निघेल, असं त्या माता भगिनींना वाटत असतं. आणि या व्यतिरिक्त हे सगळे बंधनाचे कार्य आहेत. पारतंत्र्य हा बंध, परतंत्रता असते आणि प्रत्येक जण या परतंत्रतेमध्ये अडकलेला आहे. जसं एखाद्या व्यक्तीला वाटत असेल की दीक्षा घ्यावी, परंतु परत आई वडील आहेत, त्यांना वाटतं की लग्न झालं पाहिजे. म्हणजे मुलगा आहे, मुलगा जर का म्हटला की मला दीक्षा घ्यायची तर आई वडील घेऊ देत नाहीत. चांगले कट्टर उपदेशी आई वडील असतात, त्यांना सगळं काय माहिती असतं. म्हणजे स्वतंत्रता काय हे पण माहिती आहे आणि प्रपंचातलं परतंत्रता काय आहे हे पण माहिती आहे. त्या दोन्ही गोष्टी माहिती आहेत. स्वतंत्रता जी आहे ती अनुभवलेली नाही आहे, परंतु परतंत्रता अशी अनुभवलेली आहे त्यांनी स्वतः. ते स्वतः प्रपंचात असल्यामुळे प्रपंचाचं काय दुःख आहे, प्रपंच किती स्वामींनी सांगितल्यानुसार हा कसा आहे, पापरूप आहे, दुःखरूप आहे, अनित्य आहे, अनेक दोष याच्यामध्ये या प्रपंचामध्ये आहे. दुःखरूपता, पापमूळता आणि अनित्यता. दुःखरूपता म्हणजे संसार हा दुःखाने भरलेला आहे, कुठलंही सुख हे या संसारामध्ये नाही आहे. म्हणजे अपत्य असेल तरी दुःख आहे, अपत्य नसेल तरी दुःख आहे. पैसा नाहीये तरी पण दुःख आहे, पैसा आला तरी सुद्धा दुःखच आहे. तुमच्याकडे एखादी गोष्ट नाही त्याचं दुःख आहे, पण ती आल्यानंतर आल्याचं पण एक वेगळं दुःख असतं, ते त्या त्या गोष्टीशी संबंधित असतं. आणि म्हणून ही सगळ्या संसाराच्या बाबतीमध्ये आमच्या स्वामींनी हे तीन गोष्टी मुख्यत्वे सांगितलेल्या आहेत की दुःखरूपता, पापमूळता आणि अनित्यता. दुःख तर आहेच आहे आणि ज्यासाठी आपण दुःख भोगतो त्या माध्यमातनं जर का काहीतरी पुण्यरूप मिळावं, काहीतरी चांगलं मिळावं तर तसं नाही आहे. पापमूळता म्हणजे पापाचं मूळ सुद्धा ते आहे, म्हणजे त्याच्यातनं पाप सुद्धा निष्पत्ती त्या संसारातनं आहे. प्रत्येक गोष्टीतनं पाप आहे. जसं काही लोक म्हणतात की आम्ही घरी पण तर काम करत होतो, मग आश्रमात जाऊन पण कामच करायचं, मग घरातलं आणि आश्रमातल्या कामामध्ये फरक काय झाला, मग आम्ही घरीच चांगले होतो असं लोकांना वाटतं. परंतु घरी जे काम करता त्याच्यामधनं काय निष्पन्न होतं, दुःखरूपता निष्पन्न होते. पापमूळता म्हणजे ते पापाला मूळ आहे ते कर्म. तुम्ही प्रपंचामध्ये जे कार्य करत असतात त्याच्यातनं कर्म निष्पत्ती होते. तेच कार्य जर का तुम्ही सेवा म्हणून जेव्हा तुम्ही करता मार्गामध्ये, ईश्वर विधीमध्ये जेव्हा ते बसतं त्यातनं मग काय गोमट निष्पन्न होतं, योग्यता, अधिकार, कणव हे निष्पत्ती होते. कार्य तेच आहे, ठिकाण बदललं आणि करण्याचा भाव बदलला आणि उद्दिष्ट बदललं आणि
प्रपंचासाठी करतोय का देवासाठी करतोय, ह्या बाबतींमध्ये जर का बदल झाला की लगेच त्याच्या निष्पत्तीमध्ये पण बदल होत असतो. म्हणून जे कार्य आपण प्रपंचामध्ये करतो त्याच्यातनं दुःख तर मिळतंच, परंतु पाप सुद्धा लागतं. म्हणजे जे कार्य करण्यासाठी आपण प्रपंचामध्ये उतरलेलो आहोत ते कार्य करत असताना अनेक लोकांची मनं दुखावल्या जातात. अनेक लोकांच्या बाबतीमध्ये वाईट दुष्कृत्य आपल्याला करावी लागतात. त्यांना काय करावं लागतं, त्यांना फसवावं लागतं, त्यांच्याशी खोटं बोलावं लागतं, त्यांच्याकडनं अधिकचं कधी कधी द्रव्य घ्यावं लागतं किंवा अनेकांशी वाईट वागावं लागतं, कुणातरी दुखवावं लागतं. अनेक गोष्टी प्रपंचाशी संबंधित आहेत, त्या कराव्याच लागतात, त्याच्याशिवाय गत्यंतर नाही. जे व्यावसायिक असतात ते लोक म्हणतात, आम्हाला विचारतात की बाबा व्यवसाय आता असा आहे की त्याच्यामध्ये आम्हाला थोडंसं प्रॉफिट काढावं लागतं, हे करावं लागतं, ते करावं लागतं, मग ते योग्य की अयोग्य. आता ते मला विचारून नाही, मी म्हटलं की काय नाही योग्य आहे, चालून जातं, आम्हाला बोलावं लागतं. कारण की ती व्यक्ती काही लगेच काही आश्रमात येणार नाही, दीक्षा घेणार नाहीये, म्हणजे त्याग करणार नाही, स्वतंत्र होणार नाहीये. आणि परत आम्ही जर का म्हटलं की नाही नाही हे अयोग्य आहे, तर तो व्यवसाय त्या व्यक्तीला सोडता पण येत नाही, म्हणजे त्याच्यातच तो अडकून राहतो. म्हणून आम्हाला तेवढ्या पुरतं तेवढं म्हणावं लागतं. पण वाचून जेव्हा तुम्हाला हे वचनाचं ज्ञान होतं तेव्हा मग तुम्ही कुठल्याही प्रकारे ह्या प्रश्न कोणालाही करायचा नाही की अयोग्य आहे की योग्य आहे. बाबा आम्ही ते जंतुनाशक विकतो, मग ते योग्य आहे की अयोग्य आहे, आता ते बाबांना काय विचारायचं. कोणीतरी विचारलं की पेस्ट कंट्रोल केलं तर चालतं का आपण, आता ते मी कसं सांगू. मला विचारायचं नाही किंवा कुठल्याही व्यक्तीला विचारून ह्या गोष्टी करायच्या नाही. तुम्हाला समजलं पाहिजे ते योग्य की अयोग्य आहे. कारण की संसार हा पापमूळ आहे, पाप निष्पत्ती त्याच्यातनं आहे. दुःखरूपता पापमूळता. बरं, ज्याच्यासाठी आपण दुःख भोगतो, ज्याच्यामुळे आपण दुःख भोगत असतो की ज्याच्यामुळे आपल्याला पाप निष्पत्ती पण होते, ठीक आहे, काय हरकत नाही, परंतु ते नित्य जर असेल, जे मिळतं आहे ते पापरूप, त्याच्यातनं पापही मिळू द्या, दुःखही मिळू द्या, चालेल, पण ते नित्य तर असलं पाहिजे की नाही. तर ते नित्य पण नाही आहे, ते अनित्य आहे. सगळं जे मिळालं ते अनित्य आहे. आज जे तुमच्याकडे द्रव्य आहे ते माहिती नाही, सांगता येत नाही, उद्या त्या नोटा बंद होऊन जातील, अनित्य आहे त्या, ते चलनच बंद होऊन जाईल. तर काही ठिकाणी गेलो आम्ही, 500 नोटा, नवीन कोऱ्या नोटा चालत नाहीत, 10चे ठोकळे कोणी घेत नाही, अनित्य झाले ते. त्याला किंमत आहे, काही भागांमध्ये नित्य आहेत ते, काही भागामध्ये ते अनित्य होऊन गेले. म्हणजे कुठलीही गोष्ट नित्य नाही आहे. ज्या गोष्टीला आज किंमत आहे त्याला उद्या किंमत नाही आहे. म्हणून हे दुःखरूपता, पापमूळता, अनित्यतेचा हा बंध आपण जोडून ठेवलेला आहे. या उलट परमेश्वराचं जे आहे ते कसं आहे, आनंदयुक्तता आहे त्याच्यामध्ये. दुःखरूपता आहे ना, ती आनंदरूपता आहे परमेश्वराच्या कार्यामुळे. तिथे पापरूपता आहे, तर परमेश्वराच्या कार्यातनं काय आहे, योग्यता रूपता आहे, त्याच्यातनं योग्यता अधिकार करणं हे प्राप्त होतं. आणि प्रपंच जर का अनित्यता आहे तर परमेश्वराचं सगळं कसं आहे, नित्यता आहे. जे मिळेल ते नित्य आहे, ते नासणार नाही आहे तुम्ही, किंवा त्याच्यामुळे तुम्हाला कुठलंही दुःख होणार नाही. दुःख जर का झालं तर त्याच्यातनं पापाची निष्पत्ती होत नाही, उलट पापाचं क्षालन होतं. परमेश्वरासाठी जे दुःख भोगलं जातं ते त्याच्यातनं पापाची क्षालनता होते, म्हणजे परत आपण मुक्त होतो त्याच्यातनं. आणि त्याच्यातनं जे काही प्राप्त होणार आहे ते नित्य मिळतं. म्हणजे नित्य भेटल्यानंतर अजून आपण स्वतंत्र होतो. अनित्य असेल तर तुम्ही स्वतंत्र नसता. ज्या जागेवर बसलो ती जागा दुसऱ्या कोणाची असेल तर ते अनित्यता आहे. ती तुम्हाला भीती आहे, इथून उठायचं, ही जागा सोडायची आहे, इथून जायचं आहे, ही अनित्यता आहे. त्याच्यासोबत मागे दुःखरूपता आहे, त्याच्यातनं मग पापरूपता आहे. पापरूपता म्हणजे ती जागा सोडायची नसेल तर तो माणूस आला नाही पाहिजे, तो आजारी पडला पाहिजे वगैरे, हे विचार करून आपण पाप लावून घेतो. असं ऐन कैन प्रकारे आपण या बंधनात अडकलेलो आहोत. आणि मग या ठिकाणी जे बंधनात अडकलेले आहेत, माता भगिनी, माता आणि भगिनीच का सांगितलेलं आहे की यांना जास्त अपेक्षा असते. मुलाचं माझ्या डोळ्यात एकच चांगलं व्हावं हे आईची अपेक्षा असते, आणि बहिणीची अपेक्षा पण तीच असते. दोघी जास्त हे असतात की भावाचं लग्न लवकर व्हावं. आता मुळात म्हणजे माता आणि भगिनी
हे दोन स्वामींनी ते पकडून दिलेले आहेत की बाबा या दोघींना वाटतं, आणि मुळात बघितलं गेलं तर या दोघींनीच जास्त सहन केलेलं असतं. प्रपंचामध्ये जास्त कष्ट जे असतात ते स्त्रीला असतात, जास्त दुःख जे असतं ते स्त्रीला असतं, जास्त आसक्ती जी असते ती स्त्रीची असल्यामुळे जास्त दुःख सुद्धा स्त्रीलाच होतं. आणि या दोघींनी या संसाराचं दुःख इतकं भोगलेलं असतं तरी सुद्धा त्यांना वाटतं की आपल्या भावाचंही लग्नच झालं पाहिजे. अशा बहिणी आणि अशा आया भरपूर कमी असतात की ज्यांना वाटतं की आमच्या मुलाची दीक्षा झाली पाहिजे. आया रडतात, मुलाची दीक्षा होत असेल तर त्यांना जमत नाही, ते मुलीची दीक्षा होत असेल जमत नाही. भले नवरा तिला दारुड्या भेटो, तिला मारझोड करणारा भेटो, बिना कमवणारा भेटो, पण झालं पाहिजे ते लग्नच. दीक्षा म्हटलं की आई अजिबात नाही. म्हणजे अजूनही आमच्या मानवपंथी लोकांना मानवपंथ कळला नाही, किंवा त्यांना दीक्षेचं महत्त्व कळलेलं नाही, किंवा त्यांना असं वाटतं की आपल्या मुलांनी या वाटेने जाऊ नये. माळेकाराच्या दृष्टांतामध्ये तो माळेकार प्रत्येकाला काय करतो, चांगल्या रस्त्यानेच पुढे पाठवतो. त्याला माहिती वाईट रस्त्याने जाऊ नका, नाही तर वाघे खाल्ल्या जाल वाघाकडनं, किंवा चोरे नागवी जाल, म्हणजे चोर तुम्हाला लुबाडतील, या रस्त्याने जाऊ नका. त्याला माहिती आहे ते. पण ज्या आई वडिलांना माता भगिनींना हे माहिती आहे की हा रस्ताच खराब आहे, तरी पण सुद्धा ते माता भगिनी काय म्हणतात, याच रस्त्याने जायचं बरं का, या रस्त्याने जायचं नाही. माळेकाराचा तिसरा दृष्टांत आहे. एक माळेकार जो बघत असतो, तो एक आमका चोर जो आहे तो सगळ्यांना लुबाडतो, तो एक माळेकाराचा दृष्टांत आहे. दुसरा दृष्टांत माळेकरांचा स्वामींनी सांगितलेला आहे की तो सुद्धा सगळ्यांना चांगल्याच रस्त्याने पाठवत असतो. तिसरा माळेकार म्हणजे आपण आहोत. आपण सगळं जग बघितलेलं आहे, दुनिया बघून झाली आता, परंतु मुलांना आपण वाईट रस्त्यानेच पाठवणार. जर का त्याची इच्छा असेल स्वतंत्र होण्याची, नाही, स्वतंत्र व्हायचं नाही, परतंत्र्यामध्येच राहायचं, आम्ही भोगलं तुम्ही पण भोगायचं, असं असतं ना ते. की जर का आपल्याला नाही भेटलं तर कुणालाच नाही भेटलं पाहिजे. आपल्याला त्रास झाला ना मग सगळ्यांना झाला पाहिजे, मला एकट्यालाच नाही झाला पाहिजे. आपल्याला त्रास झाला तर त्याचं दुःख होतं, परंतु आपल्यालाच झाला दुसऱ्यांना झालं नाही याचं दुःख जास्त असतं. म्हणून प्रत्येक जण या बंधनात अडकलेले आहेत. जर का मुला मुलीचं लग्न नाही केलं तर लोक काय म्हणतील, हे सुद्धा बंधनच आहे, ही सुद्धा पारतंत्रताच आहे. समाजाला घाबर नाही. कुणी असतात ते आपल्या आई वडिलांना दीक्षा घेऊ देत नाहीत, हे उलट पण एक कार्यक्रम असतो. आई वडील मुलांना घेऊ देत नाही तसं मुलं सुद्धा आई वडिलांना घेऊ देत नाही, कारण की त्यांना असं वाटतं समाज नाव ठेवेल, की समाज म्हणेल की आई वडिलांना हे सांभाळू शकत नाहीत, म्हणून यांनी आई वडिलांना दीक्षा देऊन टाकलेली. असं एक समाजाचं भय एक वेगळंच असतं. हे सुद्धा काय बंधन आहे, सगळ्या बंधनात आपण अडकलेलो आहोत. आपल्याला मुक्त व्हायचं. मानव पंथाचं जो तत्वज्ञान स्वामींनी सांगितलेलं आहे ते मुक्त होण्याचा तो मार्ग आहे. ते दास्य मोचक, सुरुवातच तिथून आहे. कवणे करणे मुंची जे ना, तुम्ही जेवढं काही कृत्य करत आहात त्याच्याने तुमची मुक्तता होत नाही आणि तुम्ही दुसऱ्यांना अडकवता. त्याच्यामुळे अजून काय होतं आहे की अजून दुसऱ्यांना अडकवल्यामुळे अजून अयोग्यता, अजून अयोग्यता, अजून अयोग्यता त्याच्यामध्ये लागते आहे. परंतु जर का आपण सर्वांना मुक्त करायला लागलो, आपण स्वतःही मुक्त होण्याचा मार्ग पत्करला आणि दुसऱ्यांनाही जर का मुक्त होण्याच्याच मार्गाने जर का त्यांना आपण तो रस्ता जर का दाखवला, तर काय होणार आहे की त्याच्यातनं योग्यता जी आहे ती आपल्याला निष्पन्न होऊ शकते, अधिकार निष्पन्न होऊ शकतो, या सगळ्या गोष्टी आपल्याला प्राप्त होऊ शकतात. परंतु आपण बंधनात अडकलेलो असल्यामुळे आपण इतरांना सुद्धा बंधनातच अडकवत राहतो. म्हणून माता भगिनी म्हणतात की आमचा दांडिये डोळीये काही जाईल, आमचा मुलगा, आमची मुलगी याचं लग्न कधी होईल, आमचा मुलगा, आमचा भाऊ, आमची बहीण, माझी मुलगी यांचं लग्न कधी होईल असं त्यांना सतत वाटत असतं आणि त्या दृष्टीने त्यांचा भरपूर मोठा प्रयत्न असतो. मागे एका व्यक्तीने मला मेसेज केलेले की बाबा मला अनुसरण घ्यायचं आहे. म्हटलं का अनुसरण घ्यायचं, आम्ही पण थोडं तपासणी, आम्हाला उलट तपासणी करावी लागते.
म्हणजे का घ्यायचंय, कुणीतरी घेतलंय म्हणून तुम्हाला घ्यायचंय की कशामुळे घ्यायचंय? ते म्हणे नाही, मी आचार प्रकरणाचं तुमचे रेकॉर्डिंग ऐकून राहिलो आम्ही. ते ऐकून ऐकून अनेक वेळा ते ऐकले, अस्तिपरी ऐकलेलं आहे, बाकीचं पण ऐकलं आणि त्याच्यातनं अशी निष्पत्ती झाली विचारांची की संन्यासच घ्यायचा, अनुसरणच घ्यायचं, प्रपंचाकडे जायचं नाही. म्हटलं ठीक आहे, मग घरच्यांना सांगा. घरचे चांगले कट्टर उपदेशी. मला 101% माहिती होतं की ते होच बोलणार आणि 101% हे पण माहिती होतं की नाही बोलणार. माझ्याकडे दोन्ही गोष्टी होत्या, हो नाहीच्या. आणि त्या व्यक्तीने ते विचारलं घरी आणि घरच्यांनी सांगितलं अजिबात नाही घ्यायचं, कुणालाही मुक्त व्हायचं नाही आणि कुणाला मुक्त होऊ द्यायचं नाही. म्हणजे जिएंगे भी नहीं और जीने भी नहीं देंगे असं आहे. आम्ही जगणार नाही, तुम्हालाही जगू देणार नाही, आम्ही मुक्त होणार नाही, तुम्हालाही मुक्त होऊ देणार नाही. जो व्यक्ती आपल्या बोलण्यामुळे मुक्त होऊ शकतो, तुम्ही जर का म्हटलं दीक्षा घे आणि मग तो दीक्षेला जाऊ शकतो, तर बोला त्याला दीक्षा घे म्हणून. तुम्ही घ्या की नको घ्या, पण त्याला तर मार्गस्थ करा. त्याला सांगा आम्ही अडकलो, तू नको अडकूस, असं म्हणून त्याला मुक्त केलं पाहिजे. आपला भाऊ असेल, आपला मुलगा असेल, मुलगी असेल, बहीण असेल, यांना आपण त्या दृष्टीने निरूपण केलं पाहिजे की बाबा आम्ही याच्यात पडलोय, काही नाही याच्यामध्ये. आपण सगळ्या गोष्टी सांगतो ना, चहा घेतला कुठून तरी सांगतो की चहा बरोबर नाही बरं का, घेऊ नका, हे पदार्थ चांगला नाही, ती भाजी घेऊ नका, तिखट झालेली आहे. सगळ्या सूचना देतो. प्रपंचाची सूचना कधी देत नाही की आम्ही पडलेलं हे काही व्यवस्थित नाही, तुम्ही पण पडू नका, अशी सूचना आपण कधीच देत नसतो. आमचा दांडिये डोळी काही जाईल. आणि आमचे स्वामी जे आहेत ते पण आमचे कोण आहेत? माता आहेत आणि पिता आहेत, ते बंधू पण आहेत, सगळीच नाते त्यांच्याशी जोडलेले. स्वामी पण आहेत ते आमचे, आणि आम्हाला मदत करणारे आमचे मदतनीस सुद्धा आहेत. सगळं परमेश्वर सगळ्या भूमिकेमध्ये आहेत. आणि मुख्यत्वे परमेश्वर कोण आहे? सुहृद आहेत आपले. सुहृद कशाला म्हणतात? एखादी आई आहे ती सुहृद असेलच असं नाही, वडील सुहृद असतील असेच नाही, तुमचे मित्र मंडळी नातलग हे सुहृद असतातच असे नाही. सुहृद या जगामध्ये जर का कोणी असेल तर ते फक्त परमेश्वर आहेत. आणि परमेश्वर परायण जे परमेश्वराचे अधिष्ठित अधिकरण आहेत तेच फक्त सुहृद आहेत, बाकीचे कोणीही सुहृद नाहीत. बाकीच्या सगळ्यांमध्ये तुमच्याविषयी कुविचार असतो, पण परमेश्वर साधकांच्या मनामध्ये किंवा प्रत्यक्ष परमेश्वराच्या मनामध्ये तुमच्याविषयी कधीही कुभावना नसते की याचं वाईट व्हावं, असं कधीच भावना नसते. त्याचं चांगलं झालं पाहिजे. आमचे स्वामी म्हणतात की सारंग पंडितांच्या बद्दल की आधी येत बुद्धी होवावी, म्हणजे आधी त्यांची आमच्यावर बुद्धी असावी. तर आमच्यावरच बुद्धी नाहीये त्यांची, तरीही स्वामी त्यांना म्हणतात अनुसरा अनुसरा. म्हणजे स्वामी कुठेही त्यांना वाईट चिंतन करत नाही. स्वामींविषयी ते काही भकतही असतील, स्वामींविषयी काही वाईटही बोलत असतील, वाईट विचारही करत असतील, किंवा स्वामींवर त्यांची बुद्धी नसेल, परिवारावर बुद्धी नसेल, स्वामींच्या परिवाराला ते दुखवतात सुद्धा, तरीही स्वामी त्यांचं शुभचिंतन करतात. सुहृदत्व जे आहे ते फक्त परमेश्वराच्याच ठिकाणी आहे. म्हणून अनमित्त बंधू सांगितलेलं आहे, नित्यपती सांगितलेला आहे. अशा अनेक, म्हणजे मातेचा एक देश इथे मातेच्या ठिकाणी असेल तर त्याच्यापेक्षा कैक पटीने एक वात्सल्य तुम्हाला जे आईकडे बघायला मिळतं ते तर एकच देश आहे, म्हणजे एकच अंश आहे तो. असे कैक पटीने वात्सल्य जीवाबद्दल परमेश्वराचं आहे. आणि म्हणून ह्याला वात्सल्य म्हणतात की जो कधीही ज्याच्याविषयी वात्सल्य आहे तो त्या व्यक्तीला कधीही वाईटाकडे जाऊ देत नाही. तो सतत त्याला चांगल्याकडेच नेण्याचा प्रयत्न करत असतो. आणि म्हणून इथे परमेश्वर अशंसती, परमेश्वर सतत अशंसा करतात, अपेक्षा ठेवतात जीवाकडनं की कटमकटी मान गौरी कपाटी ऐसा काही असेल. म्हणजे सगळेच जीव, म्हणजे फक्त साधू धरून चालायचं नाही. लगेच म्हणजे असं होऊन जातं की ग्रस्त मंडळी ऐकताना ते प्रत्येक असं बघतात की हे वचन साधूंनाच आहे, साधूंनाच आहे.
हे साधूंसाठी वचन नाहीये. हे वचन कुणासाठी? मुक्तीची चाड ज्यांना आहे त्या सगळ्यांसाठी ते वचन आहे. प्रत्येक ग्रस्त व्यक्तीसाठी वचन आहे, प्रत्येक अनुसरलेल्या व्यक्तीसाठी वचन आहे, प्रत्येक भक्तासाठी हे वचन आहे. ज्यांना ज्यांना मोक्षाला जायचं आहे, मुक्त व्हायचं आहे, त्या सगळ्यांसाठी म्हणून हे वचन आहे. कुठल्या पर्टिक्युलर एकाच व्यक्तीसाठी ते नाही आहे, वेश घेतलेल्या व्यक्तीसाठीच ते नाही आहे, तर प्रत्येकासाठी आहे. आणि म्हणून सांगितलं की अशंसती कटमकटी मान, म्हणजे कांबड्याचा कडा जसा वारा आला की कटकट वाजतो, तसं उठता बसता ज्याची हाडं जी आहेत ती कटकट अशी वाजली पाहिजेत. म्हणजे सप्त धातू जे सांगितलेत, मज्जा मेद मांस स्नायू अस्थि रुधिर चर्म, हे काय झालं पाहिजे? ह्याच्यामध्ये न्यूनता आली पाहिजे. वृक्षान्न घेऊन 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 घेऊन, आता तर आपण पौष्टिक अन्न खातो की नाही, बीट खा रक्त वाढतं, हे खा डोळे चांगले होतात, ते खा अशक्तपणा निघून जातो, अशा प्रकारचा आहार आपण घ्यायला बघतोय. परंतु जे स्वतःला देह क्षेपायला निघालेले जे आहेत, चर्यावंत जे आहेत, चर्येकडे निघालेले आहेत, नित्यविधीमध्ये जे आहेत, ते वृक्षान्न ग्रहण करतात. वृक्षान्नातनं मग कुठल्याही प्रकारे तुम्हाला तेलाचा अंश मिळत नाही. वृक्षान्न म्हणजे नुसता भात, नुसताच भाकरी, नुसतीच चपाती, त्याच्यासोबत साधन काहीच नाही. चपाती तरी थोडी गोड वगैरे लागते, भाकरी तर एकदम सुकी सुकीच आहे. तर त्याच्यामध्ये काय आहे की तुम्हाला तेल तूप हा भाग त्याच्यातनं भेटणार नाही. ते जर का खाल्लं नाही, ग्रहण केलं नाही, तर हळूहळू आपली हाडं जी आहेत ती उठता बसता वाजायला लागतात. आपल्या सांध्यांमधलं वंगण जे आहे ते कमी होऊन जातं. मग अशा वेळेला असे स्निग्ध पदार्थ जे असतात ते स्निग्ध पदार्थ आपल्याला खावे लागतात, ग्रहण करावे लागतात. मग पुढे जाऊन काय होणार आहे की हाडं आपली वाजणार नाहीत. परंतु ती वाजली पाहिजेत असं देवाला वाटतं. आपण काय करत असतो की देवाची आर्त, म्हणजे देवाची यांना आर्त असल्यामुळे हे त्या दिशेने जात आहेत. देवाची आरती होवावी, देवाची संबंधित जी काय आवडी आहे ती असली पाहिजे. त्या आरती कारणे अशा प्रकारचे आचरण जे आहे ते स्वीकारल्या जातं आणि मग पुढे गेल्यानंतर मग ती हाडं जी आहेत ती वाजायला लागतात. आपण काय केलेलं आहे, एक देवाची आरती घेतलेली आहे देवपूजेनंतर म्हणायची, आणि त्याच्यात अनेक वाद्य आपण वाजवतो. मुळात म्हणजे हे सगळं काही तसं काही देवानी सांगितलेलं नाही आहे. देवाची आरती होवावी. आरती म्हणजे ती म्हणायची, आपण आरती म्हणतो ना, त्याची आपल्याला अर्थही माहिती नसतात, काही माहिती नसतात, ती त्याची चाल चांगली आहे, पाठांतर आहे, ती आपण म्हणत असतो. त्याच्यातनं काही साध्य होत नाही. मार्गाची देवाची आरती होवावी म्हणजे ती वाली आरती नाहीये, आणि ते वाद्य पण ते नाही आहे त्याच्यातले. देवाची आरती व्हावी म्हणजे देवाविषयीची आवडी एवढी असली पाहिजे, आणि त्या निमित्ताने तुमचं आचरण असं पाहिजे, तुमचा आहार असा पाहिजे की तुमची हाडं वाजली पाहिजेत. तुमच्या जर झांजेचा आवाज आणि ते तबल्याचा, ढोलकीचा, पेटीचा आवाज ऐकून देव प्रसन्न होत नाहीत. तुमच्या त्या हाडांचा आवाज जर का तुमच्या चर्येमुळे तसा येत असेल तर त्या आवाजामुळे स्वामी प्रसन्न होतात. हे वचन सांगतंय. अशंसिती कटमकटीये मान, म्हणजे त्याची हाडं तशी वाजली पाहिजेत. हवा आल्यानंतर जसे वाजतं ते कटकट कटकट, तसं उठता बसता त्याची हाडं तशी वाजतात. म्हणजे त्याच्या सप्तधातूमधला मज्जा, मेद, मांस, स्नायू वगैरे असे जे काय असेल, मांस कमी झालेलं आहे, रक्त कमी झालेलं आहे, स्नायू कमी झालेलं आहे. स्नायू म्हणजे त्याच्यातली जी स्निग्धता असते हाडांमधली ती, हे असं सगळं, रक्त असेल त्याच्यासोबतच, हे सगळं कमी होत 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 गेलेलं आहे. आणि मग ते हाडं तुमची तशी वाजणार आहेत. कटमकटीयमान गौरी कपाटी ऐसा काही असेल. आपण म्हणू आमची पण वाजतात की, अशी बोटं केली की कटकट वाजतात, उठता बसता ते कटकट वाजतात. डॉक्टरांनी सांगितलं तूप जास्त घ्या वगैरे, म्हणजे आमच्या ज्या हाडांचा आवाज येतो घर बसल्या येतोय त्याच्याने सुद्धा देव प्रसन्न होतील की नाही? तसं नाही.
हा इथला आवाज नाही पाहिजे, हा कुठला आवाज पाहिजे, हा घरचा नको, हा चर्येतला आवाज असला पाहिजे. चर्या करत असताना म्हणजे घरी जरी असाल तुम्ही तरी घरी राहून तुम्ही वृक्षांना घेताय. का घेताय की देवानी सांगितलं म्हणून. तुम्ही तेल तूप कमी खाताय कारण की घरी असून तुम्ही चर्या करत आहात. कुठेही राहा चर्या करा, कुठेही राहा, खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा, स्वभाव मात्रे करा, राहा कुठेही. नाही तर आपण राहिलो दुसरीकडे, घर सोडून गेलो, मार्गात राहिलो, परंतु पूर्ण चित्त घरामध्ये असेल तर काय उपयोग आहे त्या त्यागाचा. पेक्षा घरात राहिलं तरी चालेल, परंतु चर्या मात्र परमेश्वराने सांगितलेल्या चर्या आचरण्याचा प्रयत्न का होईना थोडा 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 करत राहा. सवय होऊन जाते, नंतर ते इतकं स्वाभाविक होतं की त्याच्याशिवाय तुम्हाला चैन पडत नाही. घरी राहून आपण चर्या करू शकतो, घरी राहून आपण वृक्ष होऊ शकतो. आमच्या रुक्मिणी औसा होत्या, कृष्ण महाराजांचं नाव ऐकलं, इतकं विरह दुःख झालं की त्यांची जी पान देणारी जी सेविका होती ती पान त्यांच्या हातात देत होती आणि ती बघायची तर सुकलेलं पान, एकदा झालं दोनदा झालं, ती ओरडली त्या सेविकेला, एवढं सुकलेलं पान माझ्या हातात का देतेस. ती म्हणते मी तुम्हाला पान चांगलंच आहे, ताजंच पान देते तुमच्या हातात, पण तुम्हाला तापच एवढा आहे की ते पान सुकून जातं, एवढा ताप. म्हणजे हे एवढं विरह दुःख तुम्हाला घरी राहून सुद्धा उत्पन्न करता आलं पाहिजे. थोडं थोडं सवय करता आली पाहिजे, घरात राहून थोडा थोडा त्याग करता आला पाहिजे. मग जाऊन आपण व्यवस्थितपणे त्याग करू शकतो. की एकदा त्याग केला की मग दुरूनही अंतःकरणी न आठवावे. एक तर जवळ असल्यानंतर कोणाचीच आठवण येत नाही आणि लांब गेलं की मग आठवण येते. म्हणून आमच्या पक्षकारांनी त्याचा प्रयोग सुद्धा इतका सुंदर दिलेला आहे. संबंधियाचा संबंध विशेषतः त्याज्य म्हणजे काय, दुरूनही अंतःकरणी न आठवावे. इतकं म्हणजे मी त्याचा बारकावा बघितला. दुरूनही म्हणजे किती लांब जा आणि नेमकं जेवढं लांब जाऊ तेवढं अंतःकरणात आठवण जास्त यायला लागते. तिथे सांगतात की अंतःकरणी न आठवावे, आठवायचं सुद्धा नाहीये. भेटायचं आणि हे ते भाग ओळख दाखवायची हे एकदमच वेगळं आहे. हे तर अजिबातच केलं नाही पाहिजे. ओळख लपवता आली पाहिजे आपली आपल्याला. कोणी नातलग आले तर लगेच तिकडे आपल्याला काय करता आलं पाहिजे, आपली ओळख लपवता आली पाहिजे. आपण लगेच ओळख दाखवून मोकळे, आता तुम्ही तुमचे आमके टमके, बर वा वा छान, मग तुम्ही आमचे पाहुणेच की, हा विषय निघतो बरं का. गाडी बिडीमध्ये आम्ही बघतो कोणतरी दोन लांबचे लोक भेटतात आणि मग ते विषय निघतो आणि ते म्हणतात अच्छा तुम्ही त्या गावचे का, मग आमच्या त्या घरी ते पाहुणे, मग तुम्ही आमचे नातलगच झाले. असे नाते निघतात, कुठून निघतात देव जाणे. तर हे काय आहे, दुरूनही अंतःकरणी न आठवावे. म्हणजे अशा प्रकारे आपण ओळख काढत बसू नये. आपण ओळखून घेतलं पाहिजे देवाला. आता माणसांना ओळखण्याचा जो काही भाग आहे तो आता लांब ठेवला पाहिजे. देवाला ओळखून घेण्याचा भाग बघितला पाहिजे आणि देव काय सांगतायत ते सुद्धा ओळखता आलं पाहिजे. आता खूप झालं आता अनोळखीचा भाग. म्हणजे देवाला टाळणं, देवाचं जे काही बोलणं आहे ते समजून न घेणं हे आत्तापर्यंत चालूच आहे, आपलं चालूच आहे. समजून नाही घ्यायचं नेमकं काय सांगितलं जातं आहे. परंतु ती गोष्ट जी आहे ती आपल्याला लक्षात येणं खूप गरजेचं आहे. की स्वामी म्हणतात की गौरी कपाटी म्हणजे दरी ज्या आहेत, दरे दरकुटे आहेत, जिथे कोणा माणसांचा निवास नाही आहे, कमी आहे, रहदारी नाही आहे, ज्या ठिकाणी तुम्ही एकटे बसून ज्या ठिकाणी देवाला आठवू शकता, तुम्ही एकटे बसूनच देवाला आठवू शकता. 4-5 लोक असले तर देवाला आठवणं मुश्किल आहे. देव कधीच आठवत नाही. परंतु तेच 4-5 लोक जेव्हा कामी येत नाही तेव्हा मात्र देव आठवतो आपल्याला. परंतु देवाला आपण सोयीस्करपणे विसरतो जेव्हा ते 4-5 लोक आपल्या सोबत असतात, आपण अन्यवार्ता करतो, बोलतो, तेव्हा मात्र आपण देवाला अजिबात आठवत नसतो. आणि स्वामी म्हणतात गौरी कपाटी, गुहेमध्ये एखाद्या
जे काही दरे दरफुटे असतात त्या भागामध्ये, एखाद्या कपारीमध्ये, डोंगराचा अर्धवट भाग असा गुफेसारखा असतो, त्या ठिकाणी कोणी येत जात नाही असं ठिकाण, जिथे तुम्ही एकांतामध्ये एकदा देवाला आठवायला लागले की तिथे फक्त देवाशिवाय तुम्हाला दुसरं कोणी आठवणार नाही, असं ठिकाण जे आहे त्या ठिकाणी तुम्ही असले पाहिजे. किंवा तुम्ही जिथे कुठे असाल, बसलेले असाल, तिथे तुमची अशी ध्यान धारणा लागली पाहिजे, ध्यान साधना तुमची सुरू झाली पाहिजे की आसपास कितीही आवाज असला तरी तो आवाज आपल्याला नाही आला पाहिजे, हाच आवाज आला पाहिजे आपल्याला. परंतु आपलं कसं असतं, आपलं बाहेरून येणाऱ्या आवाजाकडे आपलं लक्ष केंद्रित असतं. इथल्या इथे जो आवाज निर्माण होतो आहे त्या आवाजाकडे आपलं लक्ष कमी असतं, लक्ष केंद्रितपणा आपला कमी आहे. म्हणून जिथे कुठेही बसा, पण देवाला असं आठवा. आमचे आचार्य भटोबास होते, 500 गुरुकुळामध्ये राहत होते, 500 गुरुकुळ त्या काळामध्ये सोबत राहत होते. परंतु आचार्य मात्र लीळे चिंतनेमध्ये एवढे मग्न असायचे की त्यांचं ते रममानता पाहून की कशामध्ये मग्न असतात, एवढं चिंतन कसलं चालतंय. ते माईम भट्टांनी त्यांना विचारलं, तेव्हा सांगितलं की ते आम्ही गोसाव्यांच्या अमोघा लीळेंचं चिंतन मी करतो आहे. गोसाव्यांना, स्वामींना मी आठवतो आहे. स्वामी सांगितले अन्य वार्ता करू नका, एकांतात बसा, आठवा देवाला. ते सांगितलेलं आहे देवानी, ते मी करतो आहे. गौरी कपाटी का सांगितलं की तिथे तेच आहे की विजन आहे. वी म्हणजे नाही, जन, विजन. किंवा जिथे आपण सगळे आता विजन अवस्थेमध्येच आहोत, आपण सगळे आहोत इथे, परंतु आपण सगळे एकाच उद्दिष्टाने जमलेलो आहोत की धर्म वार्ता. या उद्दिष्टाने आता आपण जमलेलो असल्यामुळे आपण सगळे कसे आहोत, विजन वासामध्येच आहोत. इथे जर का आपण अन्य वार्ता करणारे थोडे आणि धर्मवार्ता करणारे थोडे असं जर का असू तर त्याला विजन वास म्हणत नाही. विजन म्हणजे जिथे एकाच विचारांची लोक आहेत, किंवा जिथे कुविचारांचं कुणी नाहीये, किंवा जिथे फक्त तुम्ही एकटेच आहात, धर्म आचरण करणारे, स्मरण करणारे, लीळाचिंतन करणारे, असे तुम्ही एकटेच आहात, तर त्या ठिकाणाला विजन असं म्हटलं जातं. आणि त्या ठिकाणी आपल्याला राहायचं विजनामध्ये, तरच तिथे तुम्ही देवाला आठवू शकता. तुम्ही अख्खं डोक्यामध्ये परिवार घेऊन गेलेला असाल स्थानवंदन करायला, त्यांचे विडे घेऊन गेलेले असाल, तर देवा तिथे गेल्यानंतर सुद्धा स्थानाकडे गेल्यानंतर तुम्हाला तुमचाच परिवार आठवतोय. मग स्थानाच्या ठिकाणी गेल्यानंतर या ठिकाणी आमच्या स्वामींच्या काळात स्वामींसोबत कोण परिवार होता हे मात्र आपल्याला आठवत नाही. तिथे प्रत्येक व्यक्तीचे विडे आपल्याला आठवतात, यांचा विडा, त्यांचा विडा, त्यांचा विडा. परंतु देवासोबत कोण परिवार होतं का नाही आठवत? कारण की आपल्या डोक्यात आपला परिवार आहे. स्वामी सांगतात आधी येत बुद्धी व्हावी, मग येतीच्या परिवारावर होवावी. जर का मी असं म्हटलं की देवाचा परिवार सुद्धा आठवत नाही, देव म्हणतील आधी आमची आठवण काढावी त्यांनी, मग परिवाराची काढावी आमच्या. एरवी तिथे गेल्यानंतर आपल्याला देवाचीही आठवण नसते. आपल्याला ते हे कुठे ठेवलंय, ते कुठे ठेवलंय, हा विडा कुठे ठेवलाय, फळ कुठे ठेवलंय, हेच आठवण करून आपण ते वांचून देवाने आमच्या तिथे काय केलं, काय सांगितलं, काय केलं पाहिजे, आपण या सगळ्या गोष्टींचा विसर आपल्याला पडलेला असतो. तर तिथे देव म्हणतील आम्हालाच तो आठवत नाही, तर आमच्या परिवाराला काय आठवणार आहे. आपल्याला तिथे देवाचा परिवार आठवला पाहिजे, देव आठवले पाहिजेत. आणि हे ठिकाण आहे विजन ठिकाण. कितीही लोकांचा असो, तुमची विजन अवस्था चालू असली पाहिजे, तुमची ध्यान अवस्था सतत चालू असली पाहिजे. तुमचं इकडे तिकडे लक्ष नको पाहिजे. एखाद्याने जर का हत्ती बघितला तर तो हत्ती नवल म्हणून ते बघेल, तुम्ही त्या हत्तीला दृष्टांत म्हणून बघा. एखादा घोडा असेल तो त्याला घोडा म्हणून बघत असेल, पण तुम्ही त्याला गरुड घोड्याच्या माध्यमातून बघा की असाच घोडा असेल का तो, याच्यापेक्षा चांगला असेल, तुम्ही लगेच लीळेशी कनेक्ट व्हा तिकडे. म्हणजे प्रत्येक गोष्ट, व्यावसायिक व्यक्ती असतो तर प्रत्येक ठिकाण जे आहे, प्रत्येक वस्तू, प्रत्येक व्यक्तीला व्यवसायाच्या दृष्टिकोनातून बघतो. हा व्यक्ती आला मला फायदा होईल का, ही वस्तू आहे भेटली ह्याच्यातनं काय मला फायदा होईल का, हे सगळं फायद्याचं जसं बघतो तसं आपण सुद्धा लाभाचं, गोमट्याचं, योग्यतेचं, अधिकाराचं, कणवेचं म्हणून सगळ्या गोष्टीकडे बघितलं पाहिजे. ह्याच्यातनं अधिकार निघेल का, ह्याच्यातनं योग्यता होईल का, ह्याच्यातनं कणव निष्पन्न होईल का, ते कार्य करता आले पाहिजेत.
अयोग्यता लागेल अशा धर्मवार्ता, अधर्म वार्ता, अन्य वार्ता कशाला करायच्या आपण? योग्यता होईल ते धर्मवार्ता करा ना. घर बसल्या फुकटमध्ये योग्यता होते, काहीच करावं लागत नाही, खर्च करावा लागत नाही, काय नाही, फक्त धर्मवार्ता करायची, योग्यता होते. इतकं सोपं आहे योग्यता होणं, अधिकार लागणं, कणं होणं. परमेश्वराचा तोष तुम्हाला होतोय तो सुद्धा सहजपणे होतो. त्याच्यासाठी वेगळे काही कष्ट करावे लागत नाही. देवाला आठवावं लागतं, देवाबद्दल बोलावं लागतं, देवाच्या कथावार्ता कराव्या लागतात, धार्मिक सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. धर्मवार्ता तुम्ही म्हटले की हो आम्ही अगरबत्त्या लावल्या, उदबत्त्या लावल्या, आमचं केलं, तमकं लावलं, हे केलं, ते केलं, ते धर्मवार्तेमध्ये येत नाही, लक्षात घ्या. एक समाधान आहे ते. धर्मवार्ता म्हणजे धर्मवार्ताच. हे देखील तैसे आठवीचे, नाम निळा मूर्ती चेष्टा, हे धर्मवार्तेमध्ये येतं. म्हणजे इत्यादी गोष्टी ज्या आहेत ह्या भाग लक्षात आला पाहिजे. कटम कटियमान गौरी कपटी ऐसा काही असेल, असा कधी असेल बरं आमचा जो कोणी सेवक आहे, आमचा जो साधक आहे, असं देवाला सतत वाटत असतं. या संदर्भामध्ये उत्तरार्ध 438 क्रमांकाची लीळा आहे. तसा ओविया गायनी सुहृदत्व स्वीकारू, महादाईचे काम सोजियेचे बर्वे जाणती. सोजी काढायची जी सेवा होती ती कुशलता होती, ती महादाईसांना खूप चांगली जमायची. महादाईचे गावून येती, महादाईसा कधीही जेव्हा गावावरून यायच्या, सन्निधानामध्ये यायच्या, तेव्हा बाईसा काय करायच्या? सोजियेचा व्यापार म्हणजे सोजी काढण्याची जी सेवा आहे ती महादाईसांकडूनच त्या करून घेत होत्या. मग एकुदी बाईसे म्हटले रुपये बाबा लागी लाडू करी का. एकदा बाईसा त्यांना म्हणतात की रुपये की स्वामींसाठी आपल्याला लाडू बनवायचे आहेत. हो का. मग महादाईची सोजी काढली, सोजी काढलेली आहे महादाईसांनी. ही सोजी ते काढायचे, गव्हाचा रवा ते काढली त्यांनी, ती तिमिली म्हणजे भिजवली. मग ओढण वावीची सोंडीवरी बैसोनी कांडी ते असती. त्याचं कांडतायत त्याला. गोसाव्यांशी दुपारचा पूजा उसर झाला, अर्वण होनी पहुड झाला, उपहूड होनी दादऱ्यावरनी मठावरी बीजे केले. स्वामी तिथे उपस्थित झालेले आहेत, मठावर आलेले, दादऱ्यावरून मठावर आले स्वामी. मग महादाईचे ओविया गाऊ लागली. महादाईचे आता कांडत असताना काहीतरी ओव्या वगैरे गाण्याची पद्धत आहे कर्मराठीमध्ये. त्या म्हणतात गोमती तिरी निळ्या गुढरा, राजया गुजरा श्रीकृष्ण राया. गोमतीच्या तिरी म्हणजे द्वारकेला, निळ्या गुढरा म्हणजे सावळ्या, कृष्णा सुंदर अशा, राजया गुजरा म्हणजे गुजरांचे राजे, म्हणजे गुजराती लोकांचे किंवा त्या विभागामध्ये राज्य करणारे श्रीकृष्ण महाराज. निळा गुढरू राजा गुढरू म्हणजे वर्ण सुद्धा सुंदर आहे, राजा सुद्धा सुंदर आहे. माणिकी मंडपी श्री चक्रधरू म्हणजे माणिकांचा मंडप टाकलेला आहे तिथे, तो श्री चक्रधरू म्हणजे चक्र धारण केले, ज्ञान चक्र शक्ती चक्र ज्यांनी धारण केलेलं आहे. गोमटे मांजिते आरव कुंडीचे राजा दंडीचे श्री चक्रधरा. गोमटे म्हणजे चांगले आरक्त रंगाचे आरव समूह, कुंडीचे म्हणजे त्यांच्या फेट्यावर काय आहे अशी वेलबुट्टी काढलेली आहे. राजा दंडीचे श्री चक्रधरा. गोरे अंग बाहिया डवरिया चंदने. अंग कसं आहे? गोरा आहे आणि त्या गोऱ्या अंगाला डवरिया चंदने बाहिया, अंग बाहिया म्हणजे बायांना असं चंदन लावलेलं आहे. श्री चक्रधरा धने दिठी होय म्हणजे एवढे सुंदर दिसत आहेत स्वामी की धने दिठी होय म्हणजे लगेच क्षणामध्ये देवाला नजर लागेल. बापू म्हणे की भाईया माझे साजणी गोत चाहिया हो. म्हणजे अशा या देवाला मी काय म्हणू, माझ्या इतकं साह्यभूतता आहे यांची की मी यांना बाप म्हणू, वडील म्हणू, की भाईया म्हणजे भाऊ म्हणू, की साजणी म्हणजे माझी मैत्रीण म्हणू, की गोत चाहिया हो किंवा कोणी नातलग म्हणू. नेमकं काय म्हणायचं देवाला मी? हे ओवी गाती तव गोसावी दादरेनी उतरुनी मागिला कडुनी तयाचे मुसळ धरिले असं ते म्हणत होते. आणि स्वामी तेवढ्या दादरा उतरून, लाकडाचा जिना जो आहे तो उतरून स्वामी आलेले आहेत
आणि त्यांच्या मागे उभं राहून ते जे कांडत होते ते मुसळ ते स्वामींनी काय केलेलं आहे, धरलेलं आहे. त्याचं वरचं टोक स्वामींनी धरलं. मग महादाईसी मागील वास पाहिली, मागे बघितलं महादाईसांनी वळून की कोण आहेत. तर गोसाव्यांच्या जाणूसी डोई लागली. स्वामींच्या मांडीला ते खाली बसलेले आहेत, त्यांचं डोकं लागलं. मग स्वामी म्हणतात, बाई ऐसिया ओविया बापा भाऊआ गाई जती. म्हणजे अशा ज्या ओव्या आहेत त्या बापा भाऊंसाठी गायल्या जातात बरं का. जी जी गोसावी बापू गोसावी भाऊ, म्हणजे माझे वडील पण कोण आहेत, स्वामीच आहेत. आणि भाऊ सुद्धा कोण आहेत, स्वामीच आहेत. गोसावीची साजनी गोत, म्हणजे स्वामीच सगळ्या भूमिकेमध्ये आहेत. स्वामी माझी मैत्रीण सुद्धा आहेत. गोत नातलग वगैरे जे जे काही मानायचं असेल ते सगळं स्वामीच आहे. तिथून दुसरं कुणी नाही. त्वमेव माता च पिता त्वमेव, सगळं तुम्हीच आहात. स्वामी म्हणतात, ऐसे होय, असं झालं पाहिजे. महादाईची पुसली जी जी परमेश्वरासी, जीवाचे स्नेह ते कैसे जी. म्हणजे परमेश्वरासी या महादाईचा आहेत. महादाईचा स्वामींशी बोलतात तर काहीतरी वचन स्वामींच्या मुखातनं निघतं, दृष्टांत निघतो, एखादी लीळा स्वामी सांगतात महादाईसांना. म्हणजे महादाईसांचं सहज बोलणं सुद्धा इतकं सुंदर आहे की त्याच्यातनं इतकी चांगल्या निरूपणाची निष्पत्ती होते. स्वामी तेवढं चांगलं निरूपण करतात, एखादा विषय सांगतात, एखादं वचन सांगतात की ते म्हणतात की परमेश्वराशी जीवाचे स्नेह ते कैसे जी. म्हणजे देवाचं जीवाविषयीचं स्नेह कसं आहे, म्हणजे कुठल्या नात्याचं आहे, कुठल्या पद्धतीचं आहे, कसं आहे. स्वामी म्हणतात की माया बहिणी अशंसती आमचा दांडिये डोळीये काही जाईल. आणि परमेश्वर अशंसा करतात की कटमकटी मान गौरी कपाटी ऐसा काही असेल. म्हणजे स्वामी म्हणतात की तुम्ही माता भगिनी कर्मराटीतले त्या जीवाला बंधनात टाकू इच्छितात, परंतु आमचं स्नेह जीवाविषयी असं आहे की आम्ही त्या जीवाला त्या बंधनातनं मुक्त करू पाहतो आहोत. हे संस्कृती बंधन जे आहे, जो प्रश्न स्वामींनी माईभटांना विचारला की अत्यंतिक संसार निवृत्ती होईल असा काही उपाय तुमच्याकडे आहे का, कायमस्वरूपी संसारातनं मुक्त व्हाल तुम्ही दुःख जन्म मरणातनं, असं काय आहे का. माईभटांनी उत्तर दिलं, स्वामींनी ते खोडून काढलं. माईभटांकडे उत्तर नाहीये. म्हणजे माईभटांकडे उत्तर नाही म्हणजे कर्मराटीत उत्तर नाहीये त्याचं. जीव देवता प्रपंचाच्या साधनेमध्ये त्याचं उत्तर नाहीये. त्या परमेश्वर साधनेमध्ये ते उत्तर आहे. दुःखापासून मुक्त कसं व्हायचं ते दास्य मोचक, म्हणजे परमेश्वराने ते उद्धरण कार्य जे आहे, या परी परमेश्वर श्री चक्रधर जीवाचे उद्धरिती. तो पूर्ण उद्धरण प्रकरण आहे. ते मुक्त करण्याचा तो विडा आहे, मुक्त करण्याचं ते व्यसन स्वामींनी स्वीकारलेलं आहे. असं स्नेह आहे. एक स्नेह असा असतो की जो त्याला अडकवून टाकतो. तू जर का दीक्षा घेतली तर मी अन्न पाणी सोडून देईल, हे स्नेह आहे, पण ते बंधनात अडकवणारा आहे. आणि एक दुसरं स्नेह आहे की ज्याच्यामुळे की त्या व्यक्तीला अनुसरणाला प्रवृत्त केल्या जात आहे. तर हे काय आहे, दोन्ही स्नेहच आहे. पण एक कर्मराटीतलं जे स्नेह आहे ते तुम्हाला बंधनात टाकणार आहे, दैवराटीतलं जे स्नेह आहे ते तुम्हाला बंधनातनं मुक्त करणारं असं स्नेह. हे दोन्ही स्नेहांमधला भेद आमच्या स्वामींनी महादाईसांना निरूपण केला आणि आमच्यापर्यंत ही लीळा आहे, वचन पोहोचलेलं आहे. तर आजच्या सत्रामध्ये आपण आचार माळिकेचं द्वितीय वचन, माया बहिणी अशंसती आमचा दांडिये डोळे काही जाईल, परमेश्वर अशंसती कटमकटीमान गौरी कपाटी ऐसा काही असेल, आणि यासोबत प्रकरण वशाची उत्तरार्ध 438 क्रमांकाची तथा ओविया गायनी सुहृदत्व स्वीकार या लीळेंवर श्रवण चिंतन आपण केलेलं आहे. दंडवत हो.